BMCचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। त्यांनी इथे टेंट लावला नाही, तिथे बाथरूममध्ये पाण्याची व्यवस्था केली नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नाही। अक्षरशः एका मराठा बांधवाने एक ट्रक भरून बिस्लरी आणले आणि त्या बिस्लरीने आम्ही शौचाला गेलो। इतकी वाईट कंडिशन आहे, इथे झोपायची व्यवस्था नाही, इथे पाणी तुंबले जसं काही आम्ही खड्ड्यामध्ये समुद्रात झोपलोय काय अशी परिस्थिती। रात्रभर आम्ही जागरण काढलं, आम्ही जागरण केलं। कुठलाही मराठा माझा जो आझाद मैदानावर हजर आहे तो झोपला नाही। या पावसामुळे तुम्ही पाहताय पाणी पचपच आमच्या चपला पाया अंगाचे कपडे सगळे ओले झाले आणि सकाळी स्वच्छच आलो तर रात्रीपासून BMCने पाण्याची पुरवठा केला नाही शौचालयाला। त्यामुळे या बिस्लरीने लोकांना मराठा बांधवांना शौचालयात जावं लागलंय। प्रशासन काय करते, संध्याकाळ झाली की पूर्ण लाईट बंद करते आणि माणूस कसा हिंडायचा कसा राहायचं हे काय चिखल। प्रशासनाला जाग आली पाहिजे ना। प्रशासन AC मध्ये राहून सगळं बघते, आम्ही कसं राहायचं। आम्हाला जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही आम्ही हलणार पण नाहीच, पण आमचा अंत पाहू नका। प्रशासनाला विनंती आहे, आमच्या मराठा समाजाचा अंत पाहू नका। आम्ही जर बिघडलं ना कोणाला जागेवर फिरू देत नाही। सरकारने जाग घ्यावी। आम्ही खूप प्रयत्न, आम्ही रेल्वेचे तिकीट काढून नांदेड जिल्ह्याहून इथं आलो, 3 दिवस झाला बघत आहे। संध्याकाळी आलं की लाईट बंद ठेवते सगळं कर। आता बाथरूमला गेलं तर एवढं भरून आहे, मध्ये संडास भरून आहे, हे प्रशासनाला दिसत नाही का? काय बघते पूर्ण चिखल आहे, कुठं बसणार कुठं खाणार कुठं राहणार, वरून पाऊस चालू आहे।